मंडळी, ही जागा आहे हायवे प्रशासनाची. बरं, हायवे प्रशासनाच्या तर ह्या जी काही ड्रेनेज लाईन आहे, ड्रेनेज लाईनवरती ह्या लोकांचे व्यवसाय आहेत. बरं, ह्या व्यवसायावरती इथं जे काही व्यवसाय छोटे मोठे आपलं कसं तरी गोरगरीब जनता याच्यामध्ये पोट भरते, तर इथे आठवडे बाजारातले जे काही कार्यकर्ते इथं पावती फाडायला येतात ह्या जागेवरती, काय संबंध आहे या जागेवरती पावती फाडायचा? काही गरज नाही ना पावती फाडायची. ही जागा आहे हायवे प्रशासनाची. हायवे प्रशासन काय असेल ते त्यांचे ते बघून घेईल. पण हे गावातले स्थानिक जे काय आहेत पावती फाडणारे कोण असतील, जे काय कार्यकर्ते असतील, त्यांनी ह्या गोरगरिबांना का पावत्या फाडायला का ताप द्यावा, माझा हा प्रश्न आहे. काही संबंधच नाही ना ह्या जागेवरती पावती फाडायचा. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आत्ता की हायवे प्रशासनाची काही जागा आहे किंवा रोडच्या कडेला जे काही ड्रेनेज लाईनवरती जे काही गाड्या आहेत, त्या गाड्या संदर्भात जे काही लोक गोरगरीब पोट भरत आहेत, त्या गोरगरिबांना जे काही आपल्यातले लोक पावत्या फाडत आहेत, त्या पावत्या कशाला फाडायची, काय गरज आहे त्या लोकांकडनं? नाही, ती जागा कोणाची आहे? हायवे प्रशासनाची. कसं बसं एक तर ते पोट भरत आहेत, गोरगरीब जनता आहे, त्यामध्ये तिथं संबंधच येत नाही पावती फाडायचा. अजिबात संबंध येत नाही आहे, कारण ती रोडची जागा आहे. रोडच्या हद्दीत ते लोक पोट भरत आहेत ना. रोडवाले त्यांच्यावर कारवाई करतील, काय करायचे असेल तर, काय त्यांना फाईन मारतील किंवा काय. पण हे स्थानिक जे काही आपले लोक पावत्या फाडणारे लोक आहेत, कशाला पावत्या फाडतात, का गरिबांना त्रास देतात? माझं हे सांगणं आहे. कसं बसं 200, 300, 400 रुपये पावत्या घेता तुम्ही, 100, 200, 400. आज 300, 400 रुपये जरी पावती 200 रुपये जरी घेतली तरी निव्वळ प्रॉफिटमधून तुम्ही ते त्यांच्या लॉसमध्ये जातं. हे चुकीचं आहे. तुम्ही तिकडे बाजारात घ्या ना, बाजारात काय तुम्हाला पावती घ्यायच्या ते 1000, 2000, 500, 4000, 5000 घ्या. पण जे काय रोडला, आता मी माझ्या समोरच पावती घेतली त्या दिवशी. मी शुक्रवारी तिथं स्टँडवर तिथं बसलोच होतो शाळेच्या शेजारी. काय तर ते कशासाठी पावती घेतं? काही गरज नाही तिथं घेण्याची. ग्रामपंचायतला विनंती आहे आमच्याकडून की तिथे जे काही छोटे मोठे 4-5, 3-4 गाड्या आहेत, आता तिथे ते 2-3च राहिलेत, त्यांच्याकडे नका पावती घ्यायला लावू. ग्रामपंचायतला विनंती आहे आपली. ठीक आहे.